प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला न देता भाजप स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही आहे। तर ही जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला न देता राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते आता सरसावलेत। प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्याच जिल्ह्यात जागा न देता त्यांना कोंडीत पकडण्याचा डाव भाजप करतोय का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। 457 मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्याचा दावा भाजपचा आहे। त्यामुळे भाजप ही जागा सोडायला तयार नाहीये। तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांची ही परंपरागत जागा असून माजी आमदार राजेंद्र जैन आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे यांनी या जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। कोणत्याही परिस्थितीत जागा भाजपला सोडायची नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला असून या जागेमुळे महायुतीमध्ये पेच निर्माण झालेला आहे। आमची अशी इच्छा आहे की यावेळेस विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा MLC त्या ठिकाणी निवडून यावा, याकरता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। आम्ही आमच्या श्रेष्ठींना पण त्या पद्धतीची माहिती दिलेली आहे, परंतु हा जिल्ह्याचा संपूर्ण निर्णय प्रफुल्ल पटेल साहेब या ठिकाणी घेतील ते आम्ही सर्व त्यांना सांगितलेलं आहे। आणि ही जागा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याच्याकरता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। ही सीट भारतीय जनता पार्टीने 2016ला निवडून आलो होतो, त्यानंतर कोणती निवडणूक झाली नाही। 2016मध्ये भाजप तिसऱ्या नंबरचा पक्ष या जिल्ह्यात होता, या मतदारसंघात तिसऱ्या नंबरचा पक्ष होता, तरी भाजपने ही सीट जिंकून आली। भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या एकजुटीने ही सीट निवडून आली। आता भाजप इथे 1 नंबरचा पक्ष आहे। या मतदारांमध्ये सगळ्यात जास्त मतदार, सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि इतर 50%मध्ये सगळे बाकी इतर पक्ष आहे। तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।